आणि बातमी मुंबईकरांच्या लेटमार्कची। सीएनजी तुटवड्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये सीएनजीचा तुटवडा जाणवतोय। त्यामुळे सीएनजी पंपावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। रविवारी दुपारपासून बंद झालेल्या सीएनजी गॅस पुरवठ्याचा चांगलाच फटका हा सलग 2 दिवस बसतोय। मात्र अजूनही हे हाल कायम आहेत। आरसीएफ कंपाऊंडमधल्या मुख्य सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये हा बिघाड झाला। तिथे एका व्यक्तीने होल पाडलेलं होतं अशी माहिती समोर येते आणि त्यानंतर वडाळ्यातल्या महानगर गॅस लिमिटेडच्या सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा हा घटला। याचा फटका मुंबईमध्येच नाही तर ठाणे नवी मुंबईला सुद्धा बसलाय। रिक्षा, टॅक्सी तसंच बस सेवा सुद्धा त्यामुळे चांगलीच प्रभावित झाली आहे। गॅस भरण्यासाठी या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। रिक्षा, टॅक्सी चालक अक्षरशः वैतागलेले आहेत। तासनतास ते रांगांमधनं कंटाळलेत। अनेक ठिकाणी तर वादही होताना पाहायला मिळत आहेत। रस्त्यांवरती रिक्षा, टॅक्सी तसंच स्कूल व्हॅन, कॅब या जात नाहीयेत आणि त्याचा फटका हा अनेक शालेय विद्यार्थ्यांनाही बसतोय आणि सर्वसामान्य नोकरदार वर्गालाही बसतोय। सलग दुसऱ्या दिवशी ही समस्या कायम आहे। चेंबूरमधल्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं। देखील अद्यापर्यंत सीएनजी जी आहे ती पूर्ण पदावर अद्यापर्यंत आली नाही। आपण जर पाहिलं तर चेंबूर या ठिकाणी जो सीएनजी पुरवली आहे त्यामध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यामुळे कुठेतरी संपूर्ण ठाणे असो, मुंबई असो या ठिकाणी सीएनजी या तुटवडा निर्माण झाल्यामुळे कुठेतरी याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिक जे आहे ते रिक्षा चालक असो किंवा टॅक्सी चालक असो किंवा कार चालक असो यांना बसताना दिसून येत आहे। सध्या मी ठाण्यातील खोपट जो सीएनजी पंप आहे या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच लोकांनी जे आहे ते या ठिकाणी राईन लावून जे आहे ते सीएनजी भरायला सुरुवात केली, परंतु सीएनजीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठेतरी त्यांना जे आहे ते रात्रभरापासून लाईन लावलेली आहे। काही लोक आहेत त्यांचे देखील बोलण्याचा प्रयत्न करा। दादा, किती वाजल्यापासून तुम्ही लाईन लावली होती आणि किती वेळ झाला? आम्हाला आता नाही बोलून ना 6:30 वाजल्यापासून लाईन लावली आहे। आता वाजले किती? 8:30। 2 तास झाले, 2 ते 2.5 तास झाले आम्हाला इथे लाईन लावून। तुम्ही किती वाजल्यापासून लावलेली? 6:30 2:30 समजून 6:40 पर्यंत। परंतु ज्या पद्धतीने तुटवडा निर्माण झाला कुठेतरी याचा त्रास जो आहे तो तुम्हालाही भासतो आणि जे पॅसेंजर असतो त्यालाही भासतो आणि मध्ये गाड्या पण घुसतात डेपोजिटून असं, त्याच्यामुळे लाईन जास्त वेळ अर्धा 1 तास जास्त जातो। नेमकं तुमच्या माध्यमातून काय शासनाला सांगण्याचं असं किंवा नेमकं जी तुटवडा निर्माण झाला त्याला पूर्ण पदावर कधीपर्यंत आणावं? आता काय पदावर म्हणजे तिकडेच बंद आहे म्हटलं तर काय बोलू शकत नाही ना असं आहे। आणि आता रात्री 10 डे नाईट आहे 10 वाजताच बंद केला। तर आपण पाहिलं अशा पद्धतीने अनेक लोकांना जो आहे तो या ठिकाणी त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। अजून काही लोक आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करा। दादा, किती वाजल्यापासून लाईन लावली? 2 वाजता लावली। मग भेटला सीएनजी आतापर्यंत? हा, भेटलं। आपण पाहिलं अशा पद्धतीने अनेक लोक जे आहेत त्या ठाण्यातील या खोपट जो सीएनजी पंप या ठिकाणी लाईन लावून दिसत आहे। हा संपूर्ण रांग तुम्हाला मी ठाण्यातील जो सीएनजी पंप खोपट डेपोचा आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात रांग जे आहे ते या ठिकाणी रिक्षा चालक असो किंवा टॅक्सी चालकाची लागलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण लोकांची जी समस्या आहे ती एमजीआयच्या माध्यमातून कधीपर्यंत पूर्ण पदावर आणणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट समीर रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे। तर मुंबईतल्या पंपांना होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा हा दुपारपर्यंत सुरळीत होईल अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडनं दिलेली आहे। वडाळ्यामध्ये गॅस पुरवठा थांबला त्यामुळे महानगर गॅसच्या नेटवर्कवर परिणाम झाला। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये पंप बंद आहेत। गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये एका व्यक्तीनं होल केलेला होता आणि म्हणूनच ही समस्या निर्माण झाली। आता दुपारपर्यंत ही समस्या जी आहे ती सुटेल आणि गॅस पूर्ववत दिला जाईल असं सांगितलं जात आहे। तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने हा बिघाड झालेला आहे आणि पुरवठा बंद झालेला आहे, मात्र आता तो सुरळीत होईल या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक आशु सिंघल यांच्यासोबत बातचीत केली आमची प्रतिनिधी जुईजा धवीना। सीएनजी इंडस्ट्रीज को हमने बोला अल्टरनेट फ्यूल में स्विच करने के लिए। सीएनजी में हमारे 390 स्टेशन हैं, उसमें से 230 स्टेशन चल रहे हैं, लगभग 150-160 स्टेशन डाउन है। और वो अभी जो पाइपलाइन डैमेज हुई थी गेल की वो रिपेयर करने का काम पूरी गति से चालू है और वो रिपेयर हो चुकी है। तो अभी 2-3 घंटे के अंदर सिचुएशन नॉर्मल होने की संभावना है। ये गेल की पाइपलाइन है तो उसके बारे में ज़्यादा हम नहीं बता सकते, पर आरसीएफ के कंपाउंड के अंदर ये पाइपलाइन जा रही थी जहाँ पर किसी थर्ड पार्टी कोई परमिशन दी होगी जो डैमेज हुई लाइन को और काफ़ी ज़्यादा डैमेज हो गया। उसकी वजह से उसको रिपेयर करने के लिए एक सेक्शन को आइसोलेट करके उसको निकालना पड़ा।
ये इस तरह का एक इशू 15 साल पहले हुआ था। उसके बाद हमने कई सारे मेजर्स लिए जिसकी वजह से 3-4 लूप हैं, अन्यथा पूरा का पूरा सिस्टम मुंबई का रुक जाता। एक लाइन और है जो 3.5 किलोमीटर की लाइन है, उसके पैरेलल हम लोग ले कर रहे हैं और वो लगभग कंप्लीट हो चुकी है, जो कि जनवरी-फरवरी में कमीशन हो जाएगी, जिससे कि इस तरह की समस्या का दोबारा आने का कोई संभावना नहीं रहेगी। सीएनजीचा तुटवडा आर्थिक गणित बिघडवणारा ठरलाय। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। 2 दिवसांच्या उत्पन्नाला त्यांना अक्षरशः मुकावंच लागलंय। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता चालक करतायत। रविवारी दुपारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सीएनजीचा पुरवठाच बंद झालाय, त्यामुळे हजारो रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना चांगलाच आर्थिक फटका बसलाय। जवळपास 2 दिवस सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आणि तासनतास त्यांना इथे थांबावं लागलं। तरीही अनेक ठिकाणी सीएनजी मिळतच नाहीये। सीएनजी नसल्यानं रिक्षा आणि टॅक्सी जागेवरती उभ्या आहेत आणि अक्षरशः रात्रच या ठिकाणी थांबून अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी काढली आहे। त्यामुळे आर्थिक उत्पन्नाला मुकावं लागतं, याची जबाबदारी महानगर गॅसची आहे आणि रिक्षा टॅक्सी चालक मालकांना त्याची भरपाई द्यावी अशी मागणी मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनने केली आहे। ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी ही प्रामुख्याने मागणी केली आहे।